स्वामींचे बोलणे क्षणभर थांबले म्हणून मी लगेच पुढील प्रश्न विचारला. तो असा, समाधान, शांती व आनंद यांच्यामध्ये काय फरक आहे? समाधान, शांती व आनंद यांच्यामध्ये काय फरक आहे? महाराज काय सांगत? स्वामी किंचित हसले आणि बोलले, महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तिन्हीमध्ये फरक नाही. समाधान सागरासारखे आहे. सागर शांत असतो किंवा उसळतो. तसा परमात्मा समाधान रूप आहे. त्यावर जे सहज तरंग येतात ते स्फुरण म्हणजे शांती. पण काही वेळा सागर उसळतो, ते स्फुरणच असते, त्याला आनंद म्हणतात. समाधान हीच शांती आणि शांती हाच आनंद असतो. आनंदामध्ये विश्वे निर्माण करण्याची प्रचंड शक्ती अंतर्भूत असते. म्हणून तो आनंद सहन करण्यास गुरुकृपा लागते. तर इथे श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा अर्थ काय आहे हे डॉक्टर कुर्तकोटी यांनी समजावून दिलं. आणि त्याचबरोबर समाधान, शांती आणि आनंद हे सुद्धा समजावून दिलेलं आहे. परमात्मा हा समाधान स्वरूप आहे आणि इथे दिलं आहे की समाधान सागरासारखं आहे आणि परमात्मा समाधान स्वरूप आहे. म्हणजे परमात्मा समाधानाचा सागर आहे आणि त्यावर ज्या सहज स्पंदनं उठतात तर ती शांती आहे. आणि काही वेळेला तो सागर उसळतो, तो आनंद, तोच म्हणजे आनंद आहे. आणि जेव्हा सागर उसळतो तेव्हा ज्या लाटा उसळतात त्यातनं विश्व निर्माण होतं हे आहे. त्यामुळे इथे आणि त्या आनंदामध्ये प्रचंड शक्ती अंतर्भूत असते. तो आनंद सहन करण्यास गुरुकृपा लागते. त्यामुळे समाधानातनंच ह्या सागररूपी परमात्मा समाधानाचा सागर आहे आणि त्याच्यावरील सहज स्पंदन आहे, तरंग आहे, तो शांतीचा आहे. त्यामुळे आणि ज्यावेळेला हा सागर उसळतो आणि त्यावेळेला जे तरंग उठतात ते आनंदाचे आहेत असं इथे सांगितलं. आणि त्या आनंदामध्ये विश्व निर्माण करण्याची प्रचंड शक्ती अंतर्भूत असते. तो आनंद सहन करण्यास गुरुकृपा लागते हे इथे सांगितलेलं आहे.